नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक रायशिर्के. मी इकडे आता वेंगुर्ल्यामध्ये आलो आहे आणि वेंगुर्ल्यामध्ये हे इकडे मानसेश्वर नावाचं एक मंदिर आहे. हे एक जागृत देवस्थान आहे असं म्हणतात. इथे आता थोडासा अंधार झाला आहे पण आय गेस दिसेल तरी येतं. इथे असं म्हणतात की जेव्हा तुमची काही इच्छा असेल, तुमची काही कसली कामं होत नसतील तर तुम्ही जर इथे काही मागितलं तर ते नक्कीच पूर्ण होतं. आणि नवस करतात. नवस केल्यानंतर तुम्हाला तिकडे ते झेंडे दिसतात लावलेले, ते झेंडे तिकडे लावू शकतात तुम्ही. तर हे बघा, हे झेंडे तुम्हाला इथे दिसतील या देवळाच्या इथे. तर हे झेंडे ज्यांचे नवस झालेत त्यांनी ते झेंडे लावलेले आहेत. तर इकडे आम्ही असेच आलो होतो, मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो आणि आता ह्या वेळेला पुन्हा आम्ही इथे आलो. आणि आता हे सगळे झालं ना दर्शन? हां, हे सगळे आलेत आपल्या बरोबर. मम्मी पप्पा आहेत, सुजय आहे, आजी सुद्धा आली आहे. तर ते बघा झेंडे तुम्हाला दिसतील. तर ते झेंडे जेवढे लागलेले आहेत ना, बरेच झेंडे लागलेले आहेत. तर त्यांच्याबद्दल त्यांनी थोडीफार माहिती पण दिली आहे. तर जाणून घेऊया आपण की ती माहिती काय आहे, या देवाचं महत्त्व काय आहे. त्यांनी ती आपल्याला सविस्तरपणे ते सांगतील आता माहिती. छान आहे. बाजूला अशी नदी वाहते आणि त्या नदीच्या इथे कसं एक छोटंसं असं दगडाचं एक आपण मूर्ती म्हणू शकतो त्याला आहे. आणि तिथे ते लोक बाजूला असे झेंडे त्याच्यात काढतात. ज्यांच्या नवस बोललेले त्यांची इच्छा पूर्ण झाली की मग तिथे झेंडे काढले जातात. असं रोड टचच आहे, तुम्ही बघू शकतात अगदी. हे बघा, आणि आजूबाजूला पूर्ण काळोख आहे, जंगल आहे. आणि हे इथे असं देऊळ आहे. तेव्हा तिकडनं गाड्या दिसतात, तो मेन हायवे आहे आणि हायवेच्या बाजूलाच लागून हे असं देऊळ आहे. आता आम्ही चाललो सगळे परत वेंगुर्ला मार्केटला. तर गोव्यावरून आम्ही आलो. आता वाजलेत संध्याकाळचे 6:40 झालेत आणि लवकर अंधार पडतो. तर आमचं दर्शन वगैरे सगळ्यांचं घेऊन झालं आणि थोडी माहिती विचारायला मी पुन्हा आतमध्ये आलो. तिथे गुरुजी असतात, ते गुरुजी आपल्याला ते थोडीफार माहिती देतात आणि खूप छान माहिती त्यांनी सांगितली या मंदिराबद्दलची. उंच झिप्पाट घोंगडी हातात काठी आणि हे अधिष्ठान आहे. पाण्याला यायला ते अधिष्ठान, तिथे 2 मिनटं बसतात, रात्रीची खेळ वाजतात. इकडनं मुद्दाम वाद्य वाजत नाही, याला शांत पाहिजे. बाकी तुमची कसली कामं असून ही माघशुद्ध अष्टमीची जत्रा असते, त्याला डाईट पण नसते. बत्तीची जत्रा म्हणतात. बत्ती जवळजवळ 400-500 बत्ती लागतात आणि त्या बत्त्यावर रात्रभर नाटक चालतं. आणि बाकी तुमची काही कामं असेल, मुलबाळ होत नाही, कुठे लग्न होत नाही, काय असेल ते कामं होऊन जातं. पोट कचेरी काय असेल ते काम होऊन जातं. एवढं 100% काम तिथं आहे. काय नाव काय याचं? हे मानसेश्वर आहे. मानसेश्वर हा देव आहे. तुम्ही म्हणा तर शंकरचा अवतार म्हटलं तरी चालेल. अच्छा. आणि ज्यांचे नवस जेव्हा इथे होतात तेव्हा एका दिवसाची निशाणकारी म्हणजे समजा ना. अच्छा, हे सगळे झेंडे इथे काढले. अच्छा, मग हे खुद्द गाव कुठलं झालं? वेंगुर्ला गाव का? अच्छा, वेंगुर्ला गाव. एक तरी किती वर्ष झालं असेल? 150च्या वर. हो, 150 वर्ष झालं. आजोबा, नंतर वडील आणि आता मुलं आम्ही सांभाळतो. अच्छा, पावसात पण चालू असतं काय? आमचा मुलगा माहिती आहे, शाहरुख खानचा. हा, त्याचा मुलगा अडकला होता. वकिलाचा फोन आला, तिसऱ्याची बाहेर ते सांगणं बोलणं केलं. हो, बघायला नवाज केला. आता पुढच्या वेळी तो बोलला. त्या वकिलाला माहिती होती या देवाची काय प्रचिती आहे.